हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी क्वेश्चन बँकमधील पोएट्री सेक्शन यावरील व्हिडिओ नंबर 3 आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. क्वेश्चन 3A. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. पहिले आपण ही पोएम वाचून घेऊयात. No stir in the air, no stir in the sea. The ship was still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. The abbot of Aberbrothock had placed the bell on the Inchcape Rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. When the rock was heaved by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. तर ही होती पोएम. आता यावर आधारित ॲक्टिव्हिटीज आणि त्यांची उत्तर आपण पाहू. ॲक्टिव्हिटी A1 आहे कंप्लीट द वेब. खाली दिलेली वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर वेब डायग्रामच्या सेंटर पॉईंटला दिलेलं आहे मेरिट्स ऑफ ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. कोणकोणते मेरिट्स आहेत तर त्यांनी काय काय केलं की एक आपल्याला करून दिलेलं आहे प्लेस अ बॉय, की त्या ठिकाणी त्यांनी बॉय ठेवलेला आहे किंवा स्थापित केलेला आहे. सेकंड आपल्याला लिहिता येईल प्लेस्ड द इंचकेप बेल. त्यानंतर आपल्याला लिहिता येईल सेव्ह द इनॉसंट मरायनर्स. आणखी एका याच्यामध्ये लिहिता येईल आपल्याला की रिसिव्ड द ब्लेसिंग्स ऑफ मरायनर्स. ॲक्टिव्हिटी A2 आहे गिव्ह रिझन्स. कारण द्यायचे आपल्याला. आणि स्टेटमेंट आहे ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक बिकॉज, की ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकने इंचकेप रॉकवर एक बेल स्थापित केलेली होती, बेल ठेवलेली होती. त्याचं कारण बिकॉज ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक because he wanted the ships to stay safe from collision with the Inchcape Rock that used to be submerged in the water during the high tide. Activity A3. If you were abbot of that era, what would you do to make the ship safe from crashing at Inchcape Rock? की त्या काळातले तुम्ही जर ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक असते तर तुम्ही हे जी काही शिप होती, जहाज होती, या जहाजांना इंचकेप रॉकला टकरावण्यापासून किंवा क्रॅश होण्यापासून कसं त्याला सेफ किंवा सुरक्षित केलं असतं. तर त्याचं उत्तर लिहू. इफ आय वॉज ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक ऑफ दॅट इरा, आय वूड डू द सेम ॲज डीड बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. In the storm or in the story of Inchcape Rock, along with that I will leave message specifying the direction of Inchcape Rock in the sea at places from where sailors used to enter, so that they can prepare themselves well in advance to avoid accidents. Activity A4. ॲक्टिव्हिटी A4 कंप्लीट द टेबल. खाली दिलेला टेबल कंप्लीट करा, तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये दिलेले आहेत एक्झाम्पल्स पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे फिगर्स ऑफ स्पीच आणि तिसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे एक्सप्लेनेशन. एक्झाम्पल्समध्ये पहिलं एक्झाम्पल आहे द शिप वॉज स्टिल ॲज शी कुड बी. आता याचा फिगर ऑफ स्पीच, तर फिगर ऑफ स्पीच होईल पर्सॉनिफिकेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन राहील द शिप वॉज पर्सॉनिफाईड
with the feminine pronoun she. Second example आहे नो स्टीर इन द एअर नो स्टीर इन द सी. आणि त्याचा फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला लिहिता येईल. नो स्टीर द वर्ड्स आर रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. ॲक्टिव्हिटी A5 कंपोज अ शॉर्ट पोएम. आता या कंपोज अ शॉर्ट पोएमसाठी 2 ओळी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. नो स्टीर इन द एअर नो स्टीर इन द सी. आणि मधल्या 2 ओळी दिलेल्या नाही आहेत ज्या आपल्याला तयार करायच्या आहेत. शेवटच्या 2 ओळी देण्यात आलेल्या आहेत. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. याचा आन्सर आपण लिहू नो स्टीर इन द एअर नो स्टीर इन द सी. दॅट साईट वॉज ॲज प्रिटी ॲज वी प्लीज. हर सेल्स वेअर स्टील विथ नो मोशन. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. यानंतर पाहू क्वेश्चन 3B ॲप्रिसिएशन. रीड द एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ पोएम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. की दिलेला एक्स्ट्रॅक्ट हा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि या कवितेचं रसग्रहण लिहायचं आहे आणि त्यासाठी खाली काही पॉईंट देण्यात आलेले आहेत. ते पॉईंट आहेत अबाउट द पोएट अँड द टायटल. कवीविषयी लिहायचं आहे, त्याच्या शीर्षकाबद्दल लिहायचं आहे. कवितेची थीम मध्यवर्ती कल्पना. त्यानंतर पोएटिक स्टाईल कवितेची शैली. लँग्वेज कवितेची भाषा. पोएटिक डिव्हायसेस कवितेत वापरण्यात आलेले भाषेचे अलंकार. स्पेशल फीचर की काही वैशिष्ट्ये असतील विशेष तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. त्यानंतर पाहायचे व्हॅल्यूज. या कवितेमधून कोणत्या प्रकारची मूल्ये व्यक्त केलेली आहेत. आणि लास्ट पॉईंट पाहायचं युअर ओपिनियन अबाउट दी पोएम. तुमचं या कवितेबद्दल असलेलं मत. मग ज्या कवितेचं रसग्रहण करायचं आहे ती कविता पहिले वाचून घेऊयात. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. फादर रिटर्निंग होममधलं आहे. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. सबर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books is falling apart. His eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon night. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. Home again I see him drinking weak tea, eating a stale chapati, reading a book. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. Coming out, he trembles at the sink, the cold water running over his brown hands. A few droplets cling to the graying hairs on his wrists. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. He will now go to sleep listening to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. आता यावर आधारित ॲप्रिसिएशन आपण पाहू. फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे एक्सप्रेसेस द generational separation between a father and children through vivid visuals. The poet Dilip Chitre depicts the picture of his own father, a suburban commuter returning home from his work. The father is unhappy in his life. The tone of the poem is sharply unsentimental. The tone is sad and dull. The language used is contemporary. The poem does not have any rhyme. It is written in the form of dramatic monologue. Simile, alliteration, onomatopoeia are the figures of speech effectively used in this poem. Isolation, alliteration is the theme of this poem. When the father comes home after
a tiring day at work. There is no one to care for him or engage him in conversation. His tragedy is not unique, but one that is seen commonly in cosmopolitan cities. I like this poem for its real and brutally honest depiction of modern life. The poem speaks of a classic disconnect between generations. It is expressed from the perspective of a child through the observations of his father. Those recollections from the child and with the feelings of sympathy for the father. या ठिकाणी आपण पोएट्री सेक्शनमधील क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 3B पाहिला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच विषयाचे सर्वच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.